शरद पवारांकडून भेदभाव. योगेंद्र पवारांचा फॉर्म भरताना शरद पवार यांची उपस्थिती. मात्र आपण 8 वेळा फॉर्म भरला तेव्हा शरद पवार कधीही उपस्थित नव्हते. शरद पवारांवर अजित पवारांचा भेदभाव केल्याचा आरोप. जे तुम्हाला कुत्रा बोलतात त्या भाजपला मतं देणार का? आता भाजपलाच कुत्रा बनवण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे उमेदवार साजिद पठाण यांच्या सभेत नाना पटोलेंचं वक्तव्य. भाजप नेते रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल. अर्जुन खोतकरांसोबत फोटो काढताना दानवेंची कार्यकर्त्याला लाथ. वणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगांची तपासणी. मोदी शहांसह महायुतीच्या नेत्यांची देखील बॅग तपासण्याचं धाडस दाखवा. निवडणूक अधिकाऱ्यांवर उद्धव ठाकरे संतापले. विरोधकांना त्रास देणं हा सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन. सत्ताधाऱ्यांचा त्रास सहन करावा लागेल. ठाकरेंच्या बॅगा तपासण्याच्या प्रकारावर शरद पवार यांची प्रतिक्रिया. परभणीमध्ये माझी देखील बॅग तपासण्यात आली होती. मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगा देखील तपासल्या होत्या. उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्याच्या प्रकारावर अजित पवार यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीचे खासदार अमोल कोल्हेंच्या देखील बॅगेची हेलिपॅडवर तपासणी. नियम फक्त विरोधी पक्षांनाच आणि सत्ताधाऱ्यांना मोकळं रान अमान्य. ठाकरेंनंतर कोल्हेंचा व्हिडिओ पोस्ट करत संताप. मोदी शहांच्या ताफ्यातून बॅगा उतरत नाहीत का? राऊतांचा सवाल. तर शिंदेंच्या उमेदवारांना प्रत्येकी 25-25 कोटी पोहोचले. नाशिकमध्ये शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून 15 ते 16 बॅगा उतरवल्या होत्या. संजय राऊतांचा आरोप. अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदेंसमोर गळ घातली नाही. संबंधातून कसे निर्णय घ्यायचे हा शिंदेंचा विषय. माहीमच्या उमेदवारीवरून TV9च्या मुलाखतीत राज ठाकरेंची रोखठोक भूमिका. पुण्यामध्ये भुजबळांना पुणेरी पगडी काढून फुलेंची पगडी घातली आणि हीच पगडी घाला असं म्हणणं हाच शरद पवारांचा जातीवाद. एकतरी उदाहरण द्या असं म्हणणाऱ्या पवारांना राज ठाकरेंचं TV9 मराठीच्या मुलाखतीतून प्रत्युत्तर. काहीही बोलणं हे राज ठाकरेंचं वैशिष्ट्य. राज ठाकरेंकडे दुर्लक्ष करणं ही माझी भूमिका. शरद पवार यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. राज ठाकरे काय म्हणतात याला महाराष्ट्रामध्ये काहीही किंमत नाही. उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरेंनी भान ठेवावं. संजय राऊतांचा इशारा. मराठा समाजाची मतं काट्यावर मोजण्या इतकीच. भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकरांचं वक्तव्य. तर काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्यांनी चुकीचा व्हिडिओ व्हायरल केलाय. लोणीकरांची सारवासारव. राज ठाकरेंच्या पक्षाची भूमिका वेगळी, आमची भूमिका वेगळी. हिंदू मुस्लिम समाजानं सोबत राहिलं पाहिजे अशी माझी इच्छा. रामदास कदम यांचं वक्तव्य. संजय कदमांच्या बाजूला राहणारा मुलगा टेम्पोभर दारू कुणासाठी आणतोय? एक पोलिसाचा मुलगा टेम्पो भरून दारू कुणासाठी आणतोय? रामदास कदम यांचा सवाल. सुनील केदार यांना मतदारसंघात एक कार्यकर्ता मिळाला नाही. काँग्रेसवाले 1919 घेऊन डोलत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. अमित ठाकरे यांचा माहीम परिसरामध्ये प्रचार सुरू. माहीमच्या पोलीस वसाहत इथं अमित ठाकरेंचा घरोघरी जात प्रचार. तुमची लायकी नव्हती त्यामुळे आजपर्यंत मंत्रिपद मिळालं नाही. धैर्यशील मोहिते पाटलांचं वक्तव्य. तर कुणाची किती लायकी आहे ते आता सांगणार नाही. बबनदादा शिंदेंचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कन्नडच्या सभेला अब्दुल सत्तार आणि अजित पवार गटाची दांडी. संजना जाधव यांना उमेदवारी दिल्यामुळे अजित पवार गटाची नाराजी कायम. पंतप्रधान मोदींची आज पुण्यामध्ये सभा. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत बदल. योगी आदित्यनाथ हे देखील आज अकोल्यात सभा घेणार. राहुल गांधींची आज महाराष्ट्रात सभा. गोंदियातले उमेदवार गोपाल अग्रवालांच्या प्रचारासाठी सभा घेणार. तर चिखलीतील राहुल गांधींची सभा रद्द. अमित शहांच्या आज घाटकोपर आणि बोरिवलीमध्ये सभा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. धाराशिव, बार्शी आणि लातूरमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. तर आदित्य ठाकरे यांच्या आज माहीममध्ये प्रचार सभा. शरद पवारांच्या आज कळवण, दिंडोरी, निफाड, सिन्नर आणि कोपरगावमध्ये सभा. उमेदवारांच्या प्रचारासाठी पवार मैदानात. एकनाथ शिंदेंच्या आज दर्यापूर, रिसोड, मेहकर, सिंदखेड राजा आणि जळगावमध्ये सभा. तर उपमुख्यमंत्री फडणवीसांची आज कल्याण पूर्वमध्ये सभा होणार. सुलभा गायकवाडांसाठी सभेचं आयोजन. उद्धव ठाकरे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरेंच्या 3 सभा होणार. सभेची जोरदार तयारी सुरू. बंटी बबलीमधल्या बबलीला घरी बसवलं. आता दुसऱ्या बंटीला घरी बसवण्याची गरज आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची राणा दाम्पत्यावर टीका. एक महत्त्वाची बातमी आहे. नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीची हायकोर्टात याचिका. अंतरिम जामिनाचा मलिकांकडून गैरवापर झाल्याचं ईडीनं म्हटलंय.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे मलिकांना तात्पुरता वैद्यकीय जामीन मिळालाय, मात्र आता ईडीकडून हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय मंकनी। अक्षय, सागर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असलेले नवाब मलिक सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। शिवाजीनगर मानखुर्द या विधानसभेमधनं ते निवडणुकीच्या रिंगणात आहे, परंतु त्यांना मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये तात्पुरती बेल जी आहे ती त्यांच्या वैद्यकीय कारणांकरता मिळालेली होती आणि त्यानंतर ते संपूर्ण बाहेर होते, जेलच्या बाहेर होते आणि आता त्यातच ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आपल्याला पाहायला मिळतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं। आणि त्यांची ही या जामीन जी आहे ती रद्द करण्याची मागणी जी आहे ती आता हायकोर्टामध्ये ईडीकडनं या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। त्यामुळे या याचिकेवरती कोर्टात काय सुनावणी होते आणि कोर्टाचा काय निर्णय होणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु अलीकडच्या काही दिवसांमध्ये नवाब मलिक हे शिवाजीनगर मानखुर्द या विधानसभेमधनं निवडणूक लढतायत आणि आपल्या प्रचार सभा त्या संपूर्ण प्रभागात घेताना पाहायला मिळत आहेत। सातत्याने टीका टिप्पणी त्यांच्याकडनं केली संपूर्ण होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात ईडी आता हायकोर्टात गेलेली आहे। त्यांचा जामीन जो आहे, मेडिकल जामीन तात्पुरता त्यांना देण्यात आलेला होता, तो रद्द करण्याची मागणी ईडीकडनं मुंबई हायकोर्टात करण्यात आली आहे। त्यामुळे या संपूर्ण याचिकेवरती कोर्टाकडनं काय निर्णय होतोय आगामी काळात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नवाब मलिक यांची संपूर्ण जामीन जी आहे ती कोर्टाकडनं पुढे तसंच ठेवण्यात येणार की त्यांच्यावरती कोणती कारवाईचे पाऊल जे आहे ते कोर्टाकडनं देण्यात येईल पुन्हा एकदा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। महाडमध्ये भरत गोगावले यांच्याकडून प्रचार सभांचा धडाका। गोगावलेंनी मतदारांना वाचून दाखवली विकास कामांची यादी। काम न करणाऱ्यांना बोलायचा अधिकार नाही, गोगावलेंचा विरोधकांना टोला। मुंबईच्या वांद्र्यातील मातोश्री परिसरामध्ये महायुतीचं बॅनरच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन। होय, पुन्हा महायुतीचा सरकार येणार असा दावा करणारा बॅनर मातोश्रीच्या बाहेर झळकवला। संजय सिरसाट यांच्यासह संभाजीनगर पश्चिममधील 3 उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस। निवडणूक खर्च कमी दाखवल्यानं 24 तासात उत्तर देण्याचे आदेश। सोलापुरात नरसय्या आडम यांच्या घरावर दगडफेक केल्याचा आरोप। काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आडम मास्तर यांचा आरोप। नरसय्या आडम सोलापूर शहर मध्य विधानसभेचे उमेदवार। कल्याण पश्चिम येथील बंडखोरी थांबवली, पूर्वेतील शिंदेंनी थांबवावी। भाजप नेते आणि माजी मंत्री कपिल पाटील यांची शिंदेंना विनंती। कल्याण पश्चिमेत नरेंद्र पवारांची माघार तर पूर्वेमध्ये शिंदे गटाचे महेश गायकवाड यांची बंडखोरी। महाविकास आघाडीकडून बंडखोरांवर कारवाईचा बडगा। महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या 28 बंडखोरांवर निलंबनाची कारवाई। मुंबईचे डबेवाल्यांकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा। मुंबई डबेवाल्या असोसिएशनकडून निर्णय जाहीर। ठाकरे डबेवाल्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावतील, डबेवाल्यांकडून विश्वास व्यक्त। नालासोपारा विधानसभेतील प्रहारच्या उमेदवाराला सकल मराठा समाजाचा पाठिंबा। धनंजय गावडेंना सकल मराठा समाजाचा पाठिंबा जाहीर। धाराशिव विधानसभेचे उमेदवार अजित पिंगळे यांच्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची कळंब शहरामध्ये प्रचार रॅली। कळंब शहरातील मारुतीला नारळ फोडत प्रचाराला सुरुवात। कणकवली देवगड मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री यांचे कुटुंब मैदानात। प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांच्याकडून महिला मेळावा। निलेश राणे यांच्यासाठी आई नीलम राणे प्रचाराचा मैदानात। नितेशपेक्षा निलेशसाठी कुडाळ मालवणमध्ये जास्त फोकस करते नीलम राणे यांची प्रतिक्रिया। परभणीच्या पाथरीचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपुडकर यांच्या प्रचारासाठी इम्रान प्रतापगडींची सभा। पाथरी मतदारसंघात काँग्रेसकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। भोर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू। मुळशीतील 85 गावात थोपटे यांच्याकडून प्रचार।